संत नगाजी महाराज की. आता सध्या आपण मॉडर्न युगात. आता तुमची आमची बसलेली कथा कीर्तनाची पिढी झाली, 2-4 वर्षात गेली. आताचे या पोथ्यानं पण काय होतं, हरिपाठ केल्यानं काय होते, पोथ्या पुराणानं काय भेटते, पारायण करून काय भेटते, आणि या अधिकच्या महिन्यात आंघोळ करून काय भेटते असे म्हणणार आहे. कारण आम्ही त्यांना शिकवलंच तसं. इंग्रजी शाळेत जातो, फाडफाड इंग्रजी बोलतो, फाटफाडी इंग्रजी कविता म्हणतो, वाव लई गर्व. आणि मग म्हातारपणे महापूर्व लक्षच देत नाही, घ्या कशातून. अशीच परिस्थिती आहे. एक गोष्ट त्यांनाच, ही कथा कीर्तन, हे ग्रंथ पूजन कशासाठी आहे, हे ग्रंथ कशासाठी आहे. तुम्ही आयुष्य जगले. मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही साऱ्या जगातल्या तीर्थात जा, तुम्हाला सगळ्या जाती धर्माचा भिकारी दिसेल, पण कधी प्रफुल्ल भाऊ सरदार भीक मागताना दिसला का? नाही. सरदार भीक मागताना कोणीच पाहला नसेल ना, पाहणार का? कोणे गावात जा, तर साध्या वननेरात जा, किती सरदार असेल, पण गुरुद्वारा मोठा आहे. आणि कुठल्याही गुरुद्वारात जा, लंगर सुरू राहते, प्रसाद पिवर तुपाचा, पण कधी गणपती सारखी वर्गणी मागत नाही. शंभरची भाडा लागते भाऊ, 500ची भाडा लागते म्हणते का? नाही. इतकं सामर्थ्य भगवंतानी त्यांना का दिलं? कारण त्यांनी मंदिर, त्यांनी मूर्त्या स्थापन केल्या नाही, त्यांनी आराध्य मानला आपला गुरु ग्रंथ साहिब. त्या ग्रंथाला डोक्यावर घेतलं, हृदयात बसवलं, ग्रंथाची एक एक ओळी जीवनात उतरवली, आणि त्यांच्या ह्याच्यात ग्रंथाला आणि ग्रंथ वाचणाऱ्याला सन्मान दिला. बरोबर ना? आणि मला सांगा, या देशात देश आहे, राज्यकर्ते आहे, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आहे, संविधानच नसतं तर समजलंच नाही. महाराज शेगावला बसलेले गजानन महाराज, पण पोथीच नाही पारायणाला, तर भक्ती सुदृढ झाली असती का? राम होऊन गेले, रामायणच नाही, झाली असती का सुदृढ? नाही. भगवान कृष्ण झाले, भागवत, श्रीमद भागवतच नसतं, तर तुमची आमची भक्ती पिढ्याना पिढ्या आम्हाला कथा कळल्या असत्या का? नाही. भक्तीला ताकद देण्याचं काम केवळ ग्रंथ आणि ग्रंथ करतो. किंबहुना हे ग्रंथामध्ये जे शब्द आहेत त्याला शब्द ब्रह्म म्हणतो. जेव्हा आपण वाचतो त्यातून जो नाद निघतो ते नाद ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म याचं जेव्हा मिलन होते तेव्हाच परब्रह्म तिथे साक्षात उभं राहतं. म्हणतात ना, जिथे रामायण असते प्रभू राम असो की नसो, हनुमंतराय असतात. म्हणतात ना, आहे. जिथे भागवत तिथे स्वतः गोपाळ कृष्ण भगवान असतो. मग आम्ही ग्रंथच विसरलो तर किती कार्य करा, किती कीर्तन करा, काही करा, पण जोपर्यंत त्या देवतेच्या ग्रंथाला तुम्ही इथे बसवणार नाही, हृदयात बसवणार नाही, लक्षात घ्या, नव्या पिढीपर्यंत इतिहास जाणार नाही. आणि हीच कदाचित मला असं वाटतं, पारायण करायचं म्हणजे काय करायचं? पाटलाच्या घरी जुन्या काळी पंक्ती राहायच्या, आठवते ना? आपण आता गाव खेड्यातले माणसं, आता कॉफी आला, पहिले कॉफी नव्हतं. आम्ही पारायण करतो एकाच ठिकाणी. तुला किती घंटे? 8. मी तो 6 तासात करतो. आम्हीच म्हणतो आहे का नाही? त्या पारायणाला काही किंमत नाही. पाटलाच्या घरी मंगत राहायचे, एक लाडू वाढणारा राहत आहे का नाही, टोपलं घेऊन, सामान वाढतो रे, पाहिजो बरोबर 3 फेर वाढतो, गोष्ट नाही राहिलं पाहिजे, सांगायचं की नाही? सांगत होते. मग तो 4था फेर कसा वाढेल? हातात लाडू घेतला, ह्या मनेपर्यंत लाडू तिकडे. असा जर वाढणारा राहिला तर जेवणारा जेवल का? नाही. बस त्या पंक्तीतला वाढणारा आणि आम्ही पारायण करणार एकसारखे झालं पारायण. माझ्या गुरुने सांगितलं, अरे जसा श्वास घेतो ना, 24 तास तो ग्रंथ हृदयाला लावून होता. रात्री डोळे उघडले, वाचून पहा, आणि जेही वाचाल ते मनापासून वाचा. मी सद्गुरू साईनाथाच्या चरित्राचं कधीच पारायण केलं नाही, पण पारायण कधी केलं? कोरोनात, कारण की वेळ तेव्हा भेटला. पण त्याच्या अगोदर कमीत कमी 200 ठिकाणी कथा करून राहिला. तुम्ही म्हणाल कसे? मला माझ्या गुरुने कसं सांगितलं, जब भी वक्त मिलेगा, जो भी पन्ना खोलेगा, उसको पढ़ना पर ध्यान लगा के, वो एक ही पेज पढ़ना, एकच पान वाचा, पण मनापासून वाचा. महाराज मला काय सांगतात, आणि तुम्ही अनुभव घ्याल. तुमच्या आयुष्यात जे काही गुंत आहे ना, त्याचं उत्तर ते विश्वास असेल तर द्यायला लागतं. आणि कथा सुरू होती. कथा कोणची मित्रांनो?
अरे जी जीवनातली व्यथा दूर करेल तर कथा, बरोबर ना? नाही तर रडगाण्याच्या कथा आम्ही रोजच का सांगू बाई तिची सून, काय सांगू बाई त्याचा जाऊन, ह्या तर कथा आम्ही आयुष्यभरच केलं. अशी कथा पाहिजे. कसं आहे, काय आनंद आहे ही कथा. म्हणून मला आज मी पहिल्यांदा इथून सुरुवात करतो. देवा तुला खूप खूप धन्यवाद. हे नगाजी राया, हे सद्गुरू राया, हे भगवंता, अरे तुझ्या दरबारात तुझा ग्रंथ या पावनभूमीमध्ये आज मला पहिली गाथाचे पान उलगडायला संधी दिली. मित्रांनो, भागवत होते ना, तर भागवत ग्रंथाची वंदन होते, पूजा होते ना. मग यानंतर कधी लक्षात ठेवा, इथे काही हो, कोणताही कीर्तनकार हो, त्याला सांगायचं पहिलेच ठरवताना एक उदून येऊन द्यायची, भाऊ ये वाच, पण आमच्या महाराजाची कथा तुला सांगा असला. आणि याची पूजा झाल्यावरच जर तुम्ही सगळे सोपस्कार केले तर लक्षात घ्या, हळूहळू शब्दगंगा, भावगंगा, नादगंगा तुमच्या हृदयापर्यंत, तुमच्या परिवारापर्यंत, तुमच्या लेकरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. संत नगाजी महाराज की, गोपाळ कृष्ण भगवान की. काय सुंदर ग्रंथ लिहिला नरहरी कल्लारांनी. हा जो ग्रंथ लिहिला 14 अध्याय आहे त्यामध्ये, आणि जेव्हा मोजल्या तेव्हा 1605 ओव्या आहे. 1605. आणि ग्रंथाचं असं असते मित्रांनो, ग्रंथाचं नातं शरीराशी आहे. ते म्हणाल कसं, मेडिकल सायन्स सांगतो. शरीर दिलं, शरीरामध्ये जे जे तुम्हाला अवयव दिले ना, डोळे दिले, जिव्हा दिली, पँक्रिया दिला, जठर दिला, अन्नपचन दिला, लघवी निघायची जागा, जे काय असेल आतड्या, हे केव्हाच काम करतात, जेव्हा त्याच्यासोबत असलेल्या ग्रंथी. डोळे असून चालत नाही, अश्रूची ग्रंथी काम केली पाहिजे, बरोबर ना? बरं. जीभ, तोंड असून चालत नाही, लाळ निर्माण झाली पाहिजे, लाळीची ग्रंथी. अन्न पोटात टाकलं, पित्ताशयामधला पँक्रिया काम करेल तर पचन. जठर, प्रत्येक अवयासोबत ग्रंथी आहे, त्याला ग्लॅंड सिस्टीम म्हणतात मेडिकल भाषेत. आणि ही ग्लॅंड सिस्टीम कशी काम करते, या साऱ्या, मेंदू तेव्हाच काम करतो जेव्हा मेंदूमध्ये आध्यात्मिक भाषेची जेव्हा जी ग्रंथी आहे, पिट्युटरियल ग्लॅंड म्हटलं जाते, ती दिसायला गणेशाला इथे ब्रह्मरंध्र. आता ही ग्रंथी या पोथीशी जुळली आहे. तुम्ही म्हणाल कसं, पोथीत काय शब्द, शब्दात काय होते, शब्द जेव्हा ऐकतो मनाला चालना मिळते आणि विचार निर्माण होतात. आणि हे विचार जेव्हा तुमच्या डोक्यात येतात तेव्हाच, आता आम्ही बसून आहे, काही घेणं नाही का, आपण चिंच म्हटलं तर जिभेला पाणी येतं, शब्दामुळे जिभेला पाणी येते ना. एखादी मुलगा आहे, एकदम मुलगा कसा आहे, एकदम फूक मारला तरी उडते, त्याला हवा आली तर उडून जाईल, पण त्याच्या समोर त्याच्या आई बहिणीच्या शिवाय घेऊन पहा आणि त्याला रागीव घ्या, तो आग उडाल का? नाही. कशाने आली ताकद? विचार घटनेने. आणि एक जबरदस्त माणूस आहे, पहलवान, न हो पण घटना घडली, कुणीतरी धावत आले, सांगितलं अरे तुझा पोरगा ऍक्सिडेंट मध्ये तिथे जाग्यावर. घटना ऐकल्याबरोबर तो खाली कोसळतो, शरीरातलं त्राण निघून जाते, त्याला दोन्ही हात पकडून उभं करा तरी उभं होत नाही. त्याचं व्हिटॅमिन तिथेच होतं, HB तेवढंच होतं, ताकद का निघून गेली? मित्रांनो, त्या विचारांनी त्या ग्रंथीवर काम केलं. म्हणून म्हणजे काय, ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा ग्रंथी क्रियान्वित होतात आणि अवयवावर नियंत्रण घ्यायला सुरू होते. आणि याच्यात तर साक्षात परब्रह्म सद्गुरू आहे, महाराज आहे. म्हणून ही ग्रंथाचं पारायण, ग्रंथाचं वाचन झालंच पाहिजे.